नमस्कार, आवाज स्टुडिओमध्ये सर्वांचं स्वागत। मी आकाश भोसले। बारामती लोकसभा मतदारसंघ, वंचित बहुजन आघाडी, लाखोंच्या सभा आणि एकूणच बारामती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आपल्याबरोबर आहेत। काय सांगाल, 19ची लढाई कशी असेल? 2019 हे महाराष्ट्रातील लोकसभेच्या या लढाईमध्ये अतिशय क्रांतिकारी आणि वेगळं रूप देणारं वर्ष आहे। याचं कारण गेल्या 60 वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी एकीकडे तर भाजप सेना अशा दोनच विचारधारा, त्या विचारधारा म्हणावं की काय असा प्रश्नचिन्ह असणाऱ्या ह्या दोन आघाड्या, आणि याच्यामध्ये 80-85% जो वंचित समाज घटक आहे याला कुठेही स्थान नव्हतं। या वंचिताला वाचा फोडणारं हे 2019 हे वर्ष आहे। त्यामुळे ही लढाई निश्चितच वेगळी आहे आणि निश्चितच याचे निकाल देखील आपल्याला आनंद देणारे असतील आणि आशावादी असतील, लोकशाहीला बळकटी देणारे असतील। एकीकडे शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे आहेत, एकीकडे कांचन कुल आहेत, तुम्ही मध्ये आहात, काय सांगा? खरं तर मी म्हणेल गेल्या 50-60 वर्षांमध्ये लोकशाहीच्या नावाखाली घराणेशाही जपली गेलेली आहे। संपूर्ण विकासाची गंगा या ठराविक घराण्यामध्ये वाहत राहिली। यामुळे ह्या दोन गुटगुटीत घराण्यामध्ये, या गुटगुटीत वृक्षांच्या मध्ये जे दोन वृक्ष सर्व काही शोषत गेले जातात आणि त्याच्यामध्ये वंचिताचा एक वृक्ष असा एक रोपटं असतं, जे जो रोपटं तग धरू पाहतं, अशा प्रकारचा वंचित समाज आता तग धरू पाहतो आहे। आणि हा वंचित समाज निश्चितपणे आता एकवटला तर ह्या घराणेशाहीला कुठेतरी खीळ घालून वंचिताचं राज्य या महाराष्ट्रामध्ये आणल्याशिवाय आणि या देशामध्ये येणाऱ्या काळात आणल्याशिवाय राहणार नाही, याची मला खात्री वाटते। वंचित बहुजन आघाडी भाजपची बी टीम मानली जाते आणि एकूणच आजच्या ज्या लाखोंच्या सभा आहेत वंचित बहुजन आघाडीच्या, तर याचा फायदा कुठंतरी जाऊन पुन्हा भाजपलाच होणार असं कुठंतरी चर्चा सुरू। यातले दोन मुद्दे वेगळे आहेत। वंचित आघाडीला बी टीम मानणं हा एक मुद्दा आहे आणि फायदा कोणाला होईल हा एक मुद्दा आहे। जर वंचित आघाडी भाजपची बी टीम मानली गेली असती तर माझा एक साधा प्रश्न आहे, 2014 मध्ये फडणवीस सरकारला आमदारांची संख्या कमी पडत होती, त्यावेळी पहिल्यांदा बिनशर्तपणे पाठिंबा देण्याचा निर्णय महाराष्ट्रातल्या ज्या पक्षाने घेतला, जो पक्ष भाजपला मदतीला धावला तो निश्चितपणे महाराष्ट्रातला भाजपची बी टीम असावी। आणि दुर्दैवाने गोष्ट सांगावी लागते की ते धावणारा भाजपला मदत करू देणारा पक्ष जो होता तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता। त्यामुळे महाराष्ट्रातला भाजपची बी टीम कोण आहे सांगायचं दुसरं उदाहरण झालं तर आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधले अनेक घराणेशाही टिकवू पाहणारी घराणी पटापट उड्या मारतायत आणि भाजपकडून तिकीट घेतात। विखे असतील, मोहिते असतील, ही घराणी भाजपकडे धावतायत। म्हणजे भाजपची बी टीम कुठेतरी काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये लपलेली आहे। त्यामुळे भाजपची बी टीम आम्ही नक्कीच नाही आहोत। राहिला प्रश्न फायदा कोणाला होईल, गेली 60 वर्ष पिचणाऱ्या या दोन्ही आघाड्या, वंचिताला शोषण करणाऱ्या या दोन्ही आघाड्या आहेत, हे आज महाराष्ट्राने पाहिलेलं आहे। भाजपला 2014 मध्ये ज्या घटकाने सत्तेत बसवलं त्यात सर्वात महत्त्वाचा घटक होता तो म्हणजे त्यावेळी आंदोलनात उतरलेला धनगर समाज। आज तो धनगर समाज भाजपने आरक्षणाच्या मोठ्या दिलेल्या आश्वासनामुळे भाजपला सत्तेत बसवले या समाजाने, परंतु या समाजाच्या मानगुटीवर हे सरकार बसलं, 30 सारखी संस्था याच्या डोक्यावर बसवली आणि धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाचा गळा घोटण्याचं काम फडणवीस आणि मोदी सरकारनं केलं। त्यामुळे हा समाज जो अस्वस्थ झालेला आहे तो बीजेपी पासून आता 100% बाजूला होणार आहे आणि त्यामुळे भाजपच्या पायाखालची वाळू हटणार आहे। आणि हा सर्व समाज आज महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसभेच्या जागा धनगर समाजाला जर कोणी दिल्या असतील त्या फक्त वंचित बहुजन आघाडीने, एकही पक्षाने प्रस्थापित एकही पक्षाने एकही जागा या समाजाला आज तागायत दिलेली नाही, आजपर्यंत दिलेली नाही। म्हणून हा सर्व समाज वंचित बहुजन आघाडी मागे उभा राहणार आहे आणि हा सर्व समाज भाजपपासून दूर होणार आहे। म्हणजे भाजपची इथे मायनस म्हणजे वजाबाकी ही होणारच आहे। त्यामुळे भाजपला फायदा होण्याचा हा तर प्रश्नच नाही, पण याच्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने हुरळून जाण्याची गरज नाही। कारण परंपरागत मतं ज्याच्या जीवावर काँग्रेस पोचली, विशेषतः राष्ट्रवादी पोचली, ही धनगरांच्याच सोबत दलित, मुस्लिम, उपेक्षित, ओबीसी घटक ज्याच्यामुळे हे दोनही आघाड्या वाढल्या, ही सर्व मंडळी, हे सर्व घटक जे खरं तर वंचित राहिले, नवे वंचित ठेवले
तर या वंचित ठेवलेल्या घटकांनीच मिळून वंचित आघाडीची स्थापना केलेली आहे. त्यामुळे या दोघांच्याही पायाखालची वाळू विटा सर्व सरकलेल्या आहेत आणि यांचा डोलारा कोसळणार आहे आणि हा निकालातून आपण पाहतो. वंचित बहुजन आघाडी बरोबर ओवेसी आहे. ओवेसी कुठेतरी संविधानाच्या विरोधी आहे असा प्रचार केला जातो इतर पक्षांकडून. हा प्रश्न अनेक मंडळी चघळत आहेत. निश्चितपणे याचा उत्तर हे दिलं गेलं पाहिजे. माझा एक साधा प्रश्न आहे. ओवेसींनी महाराष्ट्रामध्ये वंचित आघाडीसोबत साथ देण्यासाठी हात पुढे केला, स्वतःहून कुठलीही अट न टाकता हात पुढे केला. तो हात स्वीकारताना त्यांनी औरंगाबादमध्ये जे भाषण केलं, या टीकाकारांना माझी नम्रतेची विनंती आहे, आपण जर संविधान मानत असाल आणि आपण लोकशाहीमध्ये प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्याला जर मानत असाल तर माननीय ओवेसी यांचं औरंगाबाद आणि मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावरील त्यांचं भाषण ऐकावं. आमच्या ह्या दोन्ही सभेतील ओवेसी साहेबांचं भाषण जर बघितलं तर ते 100% संविधान मानणारे आहेत हे कळेल आणि त्याचं उत्तर त्या भाषणातून मिळेल. आणि ते भाषण जो ऐकेल तो मी निश्चितपणे सांगेल की पुन्हा ओवेसी साहेबांवर टीका करणार नाही, कारण ओवेसी साहेब संविधान मानतात. त्यांनी संविधानाचा स्वीकार केला. त्यांनी बाबासाहेबांनी जे संविधान निर्माण केलं ते मी माझ्या डोक्यावर ठेवतो. जसं बायबल कुराण महत्वाचं असेल धर्मग्रंथ, त्या तितकंच महत्वाचं भारतीयांना संविधान आहे असं ते जर म्हणत असतील तर यापेक्षा वेगळी परीक्षा देण्याची गरज नाही. त्यांनी पाकिस्तानला झोडून काढलेल्या त्या मुलाखतीमध्ये नवे पाकिस्तानने भारतातल्या मुसलमानांची चिंता करू नये, आम्ही समर्थ आहोत असं ते सांगतात. त्यावेळी ते आम्ही म्हणताना भारतीय म्हणतात. आणि भारताची प्रियांबल जर बघाल तर आम्ही भारतीय लोक ही जी भावना आहे ती भावना ओवेसी म्हणतात. ओवेसीच्या प्रश्नांवर आणखी शंका घेणाऱ्यांनी आरशामध्ये आपली तोंड पाहावीत, कारण आपण किती हितक देशाच्या संविधानाला मानतो हे देखील तपासणे गरजेचं आहे. नक्कीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं लिहून ठेवलं की मला शासनकर्ते जमात बनायचं. वंचित बहुजन आघाडीचं आज तेच आहे. बाबासाहेब म्हणाले होते, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. गेल्या 60 वर्षात या समाजाने सर्व वंचितांनी ते केलं, पण वंचित घटक एक विसरून गेला. बाबासाहेबांचं 4थं वाक्य होतं, सत्ताधारी समाज बना. मला सत्ताधारी समाज व्हायचंय असं नाही, जनतेला त्यांनी सांगितलं, वंचिताला सांगितलं, हे वंचितांनो, उपेक्षितांनो, तुम्ही सत्ताधारी समाज बना. आणि हे नेमकं आपण विसरलो. नवे आजच्या 60 वर्षात सत्ताधाऱ्यांनी ही आपल्याला जाणीवच होऊ दिली नाही. आज वंचित बहुजन आघाडीने महत्वाचं काय केलं असेल तर गेल्या 60 वर्षातील पिचलेल्या मागासवर्गीय, अल्पसंख्याक, महिला, स्त्रिया, भटके, विमुक्त, आदिवासी, धनगर, माळी अशा घटकांना ज्यांना पिचलं गेलं त्यांना सत्तेच्या दरवाजा खुले करून उमेदवाऱ्या जाहीर केलेल्या आहेत. महाराष्ट्रामधल्या 37-38 उमेदवाऱ्या ह्या 19 समाजाला आतापर्यंत जाहीर झालेल्या आहेत. येणाऱ्या काळात आणखी जाहीर म्हणजे 20 ते 25 समाज घटकांना उमेदवारी देणारा हा महाराष्ट्रातला पहिला पक्ष आहे. एका जातीवर आधारलेला हा पक्ष नाही, जे महाराष्ट्रातल्या इतर पक्षांची तुम्ही परीक्षण करा. वंचित बहुजन आघाडी निश्चितपणे सत्ताधारी समाज बना म्हणून वंचित समाजाला सत्तेच्या स्थानी पोहोचवण्याचं बाबासाहेबांचं स्वप्न निश्चितपणे पूर्ण करणारा समाज आहे. आणि त्याचं लीडरशिप, कॅप्टनशिप आज योगायोगाने बाळासाहेबांकडे आहे आणि आम्ही सर्वजण त्यांच्या खांद्याला खांदा लावू देऊन एक दिलानं काम करत आहोत. थोड्या वेळापूर्वी आपण म्हटलं होतं की वंचित बहुजन आघाडीमध्ये एवढे धनगर समाजातील उमेदवार आहेत, तर वंचित बहुजन जर सत्तेमध्ये आली तर धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मिळेल. पंढरपूरमध्ये 20 मे 2018 धनगर समाज सत्ता संपादन एल्गार महामेळावा आयोजित केला होता आणि या महामेळाव्याला प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांना पाहुणे म्हणून बोलवलं होतं. धनगर समाजाने त्याच वेळी निर्णय घेतला की आता आम्ही सत्ताधारी समाज बनणार. बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे सत्ताधारी समाज बनणार. आम्ही सत्तेच्या चाव्या तिजोरीच्याच नव्हे तर सत्तेच्याच नव्हे तर निर्णय प्रक्रियेच्या चाव्या आम्ही आमच्या हातात घेणार आणि ह्या एकटा न घेता सर्व वंचित 85% वंचिताला सोबत घेऊन घेणार आणि या प्रक्रियेचं नेतृत्व धनगर समाज करणार. याला बाळासाहेबांनी देखील होकार दिला आणि खांद्याला खांदा देऊन साथ देण्याचा निर्णय घेतला. पण ज्यावेळी सत्तेत हा समाज जाईल त्यावेळी आपले निर्णय घेण्यासाठी सक्षम होईल. आरक्षण तर हा त्यातला एक धागा आहे. मुळात सत्ता संपादन ज्यावेळी होईल त्यावेळी आरक्षणासारखे सर्व प्रश्न आम्ही निश्चितपणे बसून सोडवू आणि शांततेच्या मार्गाने आम्ही तो मार्ग काढू याची आम्हाला खात्री आहे.
तुम्ही बारामती लोकसभा मतदारसंघातून आता उमेदवार आहात. इथले प्रश्न असतील किंवा पहिल्यापासून जो बारामती पॅटर्न म्हणून जो आपल्यासमोर मांडला जातो, तुम्ही बारामतीमध्येच आहात. खरंच बारामती पॅटर्न आहे दाखवलाय तसा दिसतोय का? बारामतीमध्ये शिक्षणाचा विकास जो झाला त्या शिक्षणाच्या संस्था इथल्याच सत्ताधाऱ्यांच्या आहेत. काही संस्था साखर कारखाने चालवत आहेत. चांगली गोष्ट आहे, शिक्षणामध्ये प्रगती झालेली आहे, त्याचं काही गुण त्यांना दिले गेले पाहिजेत. परंतु बारामती पॅटर्न नावाचा जो विकासाचा पॅटर्न भारतासमोर जगासमोर दाखवण्याचा प्रयत्न केला जातो, तो पॅटर्नचा मूळ गाभा जो आहे तो 1885च्या दरम्यान ब्रिटिशांनी बांधलेला नीरा डावा कालवा. नीरा डावा कालवा हा निऱ्याच्या परिसरातून बारामतीपासून इंदापूरकडे जो खालच्या पट्ट्यात जातो, हा कालवा ब्रिटिशांनी बांधला. आजच्या 100 वर्षातल्या सत्ताधाऱ्यांना त्याचं श्रेय घेता येत नाही. यानंतर गेल्या 100 नव्हे तर गेल्या 50 वर्षात स्वातंत्र्यानंतर कुठल्याही प्रकारची मोठी योजना या भागात आलेली नाही हे मला नमूद करावं असं वाटतं. उजनी धरणाचं पाणी बॅकवॉटरच्या काही गावांना मिळतं, पण त्या पाण्याच्या बदल्यात त्यांना प्रदूषणाने निर्माण झालेला त्रास, तिथली सँड माफिया, लँड माफिया आणि प्रदूषण याच्या विळख्यात हा समाज अडकलेला आहे. म्हणजे भीक नको पण कुत्रावर अशी अवस्था उजनीच्या बॅकवॉटरला झालेली आहे. तिथे विजेचे प्रश्न आहेत, राहता राहिला प्रश्न. 22 गावं जे इंदापूर तालुक्यात तहानलेली आहेत, ती या सत्ताधाऱ्यांनी गेली 60 वर्ष कधीही त्यांना पुरेसं पाणी पाजलं नाही, पाणी दिलं नाही. आणि नवे तर बारामती पॅटर्न मधल्या 42 गावांमध्ये आजही महाराष्ट्रातील आणि पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक टँकर धावत आहेत. मग हा बारामती पॅटर्न नक्की विकासाचा कसा म्हणता येईल, हा मला एक प्रश्न आहे. दुसरा प्रश्न मला सांगावंसं वाटतं की इथं शिक्षण घेतणारा तरुण वर्ग मराठवाड्यापासून येतो, शिकतो, परंतु त्याला रोजगारासाठी लागणारे उद्योगधंदे इथं येत नाहीत, कारण त्याच्यावर वेगळ्या प्रकारचा दबाव येतो की काय अशी शंका निर्माण होते. इथल्या MIDC मधील कंपन्या ओस पडलेल्या आहेत. 80% छोटे मोठे उद्योग आज बंद आहेत. GST नावाचं हे भूत केंद्र सरकारने बसवलं, त्यामुळे उरल्या सुरल्या छोटे उद्योजक आज इथे अडचणीत आलेत. म्हणजे एकंदरीत या भागावर बकालपणा जो आलेला आहे, याला इथलं राज्यकर्ते आजपर्यंतचे सगळेच जबाबदार आहेत. कुणाला मला वैयक्तिक दोष द्यायचा नाही, कुठल्या व्यक्तीला किंवा घराण्याला दोष न देता या व्यवस्थेचा दोष आहे. आणि ही व्यवस्था दुरुस्त जर करायची असेल तर यामध्ये आपल्याला आमूलाग्र बदल करावे लागतील आणि विकासाची गंगा वरून खाली वाहण्याऐवजी खालून वर गेली पाहिजे. जी पाजरण्याचा सिद्धांत जो मांडला होता तो ब्रिटिश काळातच फेल गेलेला आहे. महात्मा फुलेंनी सांगितलं होतं, तुम्ही खालून सक्षम करत जावा. महात्मा फुले ज्या परिसरात वावरले त्या पुरंदर तालुका आजही तहानलेला आहे. म्हणजे गुंजवणी पाण्याचा प्रश्न निर्माण करून ठेवलेला आहे. तिकडे भोर वेल्ल्याचा पट्ट्यामध्ये प्रश्न वेगळे आहेत, त्यांचं पाणी पळवल्याचं त्यांना दुःख आहे. इकडं पाणी पोचलं नाही, मग पाणी जातंय कुठं? पश्चिमेकडची म्हणतायत पूर्वेकडचा दोष आहे, पूर्वेवाले म्हणतायत आम्हाला पाणी नाही म्हणून आम्ही नेतोय. या सगळ्या प्रक्रियेमध्ये गेली 2 वर्षात तुम्ही पाहाल पाण्याचं राजकारण करण्याचं काम इथल्या सर्वच पक्षाने केलेलं आहे. माझा शेतकरी बांधव या सगळ्या प्रक्रियेत हिचत चाललेला आहे. जो थोडाफार ऊस पिकवतो त्या ऊसाला भाव नाही, FRPचं वाटोळ करून ठेवलंय. दूध धंदा इथला मोडकळीस आणण्याचं काम आजच्या सरकारने केलं. 5 रुपये त्यांना अनुदान देण्याच्या नावाखाली मोठे शब्द दिले, घोषणा केल्या. आज नोव्हेंबर डिसेंबर पासून 6-7 महिने झाले. गेल्या 5-6 महिन्यापासून 5 रुपये प्रति लिटरचं करोडो रुपयाचं अनुदान या सरकार आणि दूध संघाच्या चालकांनी खाल्लं का काय, असा मोठा प्रश्न आज शेतकऱ्यासमोर उभा आहे. प्रश्न अनेक आहेत, आव्हानं खूप आहेत, परंतु ज्यावेळी भावना जर स्पष्ट असेल, मनामध्ये इच्छा असेल, तर राज्यकर्त्याला खूप काही करता येतं. पश्चिम पट्ट्यातली बारामतीच्या भागातील लोक म्हणतायत आम्हाला आज रस्ते नको, बाकीच्या विकासाच्या तुमच्या आश्वासनं नको, फक्त आम्हाला पिण्याचं पाणी द्या. 60 वर्षानंतर बारामतीसारख्या भागाने हे जर म्हणायची वेळ येत असेल तर विकासाचा पॅटर्न निश्चितपणे तपासावा लागेल. डॉक्टर अमर्त्य सेन यांनी सांगितलं होतं, भारतामध्ये विकास तपासताना केवळ मूलभूत पायाभूत सुविधा पाहणं जितकं आवश्यक आहे, तितकंच शिक्षण, रोजगार आणि आरोग्य या 3 बाबी पाहिल्या पाहिजेत. माझा मतदारसंघ जिथून मी आज निवडणुकीचा उभा राहण्याचा निर्णय घेतलेला आहे, निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय, हा निर्णय वंचित समाजासाठी घेतलाय. आणि वंचित समाजाला आज शिक्षण, रोजगार आणि आरोग्य या 3 बाबीमध्ये अतिशय बिकट अवस्थेत आहे, जो साधारणतः 80 ते 85% हा समाज आहे. या समाजासाठी मी इथं उभा राहिलेलो आहे. मला 15% पेक्षा या 85%चं इथं साम्राज्य उद्ध्वस्त करून 85%चं इथं कल्याणकारी, लोककल्याणकारी राज्य यावं ही माझी धारणा आहे. त्यासाठी मी प्रयत्नशील आहे आणि मी यात खारीचा वाटा उचलण्यासाठी सक्षमपणे काम करणार आहे. शेवटचे 2 प्रश्न विचारतो. बारामती लोकसभेकडून आपण वंचित बहुजन आघाडीकडून उभे राहिलेले आहात.
खरं तर समोर एक कांचन कुल आहेत, सुप्रिया सुळे आहेत. दोघांमध्ये एक आव्हान जड व्यक्ती म्हणून कोण वाटतंय उमेदवार विरोध म्हणून? खरं सांगायचं तर दोनही घराणेशाही जपणारी उमेदवार आहेत. एक घराणं साधारणतः 52 वर्षापासून आहे असं पवार साहेबांनी सांगितलं की मी 52 वर्षापासून इथलं राज्य करतो आहे, निवडून येतो आहे. प्रश्न आत्ताच मी मांडले, अनेक प्रश्न तसेच आहेत. म्हणजे हे प्रश्न न सोडवण्याची खात्री जनतेला आहे की पवार घराणे हे प्रश्न सोडवणार नाही. त्यामुळे त्या घराण्याला सत्तेतून घालवण्यासाठी इथला वंचित घटक जो 85% आहे, सर्व जाती धर्म पंथ सोडून हा आज मैदानात उतरलेला आहे, वंचित आघाडीच्या मागे उभा आहे. हा राहिला प्रश्न. काँग्रेस भाजप सेनेचा उमेदवार जो आहे तो उमेदवार काय आहे याविषयी मला जास्त बोलणं योग्य वाटत नाही. नवखा उमेदवार आहे, हरकत नाही, मीही नवीन आहे, पण मी चळवळीत गेली 18 वर्ष काम करतो आहे, सामाजिक क्षेत्रात काम करतो आहे. भाजप सेनेचा जो उमेदवार आहे तो देखील घराणेशाही 40-45 वर्ष जपणाऱ्या घराण्यातला उमेदवार आहे. मला एक प्रश्न पडतो, ज्या दौंड शहराचे हे प्रतिनिधित्व करतात हे घराणे, गेले 40 वर्ष हे दौंड बकाल केलं कुणी, हा माझा प्रश्न आहे. दौंडच्या बकालपणाचं श्रेय कुणाच्या गळ्यात द्यायचं? तिथल्या मोरीच्या प्रश्न देखील सोडवता आला नाही. दौंडची मोरी म्हणलं की तोंड मोरीत लपवायची वेळ ह्या सत्ताधाऱ्यांवर येते. त्यांनी दौंडच्या विकासाची भाषा करू नये आणि बारामतीच्या लोकसभेची तर भाषाच करू नये. मला खरं सांगायला हरकत नाही, मला या दोनही पक्षांचं आव्हान वाटत नाही. मला एकच आव्हान आहे की मला या 85% वंचित घटकापर्यंत पोचणं आहे. मला पोचण्याचं बळ निर्विकाने द्यावं, जेणेकरून मी या 85% घटकांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्यापर्यंत माझी भावना वंचित आघाडीचा अजेंडा घेऊन जाईल. कारण वंचित आघाडीचा निर्णय आहे, आम्ही आता कुठला झेंडा घेऊन जाणार नाही. कारण 40 वर्ष या सत्ताधाऱ्यांनी वेगवेगळे झेंडे दाखवले आणि आमचं राज्य हायजॅक केलं, घराणेशाहीने हायजॅक केलं. वंचित समाज आता म्हणतोय, आता वंचित आघाडी म्हणते की वंचिताकडे आम्ही आता झेंडा घेऊन नाही जाणार, आम्ही आता वंचिताकडे अजेंडा घेऊन जाणार आहे. म्हणून गावोगावी माझा कार्यकर्ता, वंचित आघाडीचे जे कार्यकर्ते आज धावतायत ते झेंडे घेऊन नसून अजेंडे घेऊन धावतायत. आणि तो अजेंडा हा वंचिताच्या विकासाचा, कल्याणाचा आणि आधुनिक भारताला समतेच्या आधारावर प्रगतीकडे घेऊन जाणारा अजेंडा आम्ही उभा करत आहोत. त्यामुळे मला निश्चितच वाटतं हे दोन्ही उमेदवार माझ्यासमोर तितके सक्षम नाहीत. त्यामुळे मी स्वतःला सक्षम मानतो, कारण मी हा वंचिताचा प्रतिनिधी आहे, घराणेशाही नसणारा आहे, एका शिक्षकाचा अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यामुळे माझा आवाज वंचितापर्यंत निश्चित जाईल याची मला खात्री वाटते. तुम्ही म्हटलात की विकासाचा अजेंडा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील आहात, मात्र हे पोहोचण्यासाठी माध्यमांची पण खूप मोठी जबाबदारी आहे. खरं तर वंचित बहुजन आघाडीच्या लाखोंच्या सभा खरं तर सुरू होत्या, अनेक माध्यमांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. काही माध्यमं दाखवत होती, मात्र ज्यावेळी TRPची गोष्ट असेल त्यावेळी ती माध्यमं दाखवत होती. आज माध्यमांबद्दल काय सांगाल? कारण मी तर बारामती लोकसभा मतदारसंघापुरतंच बोलेल की माध्यमांमध्ये अशीच चर्चा आहे की एकीकडे कोल आहेत, एकीकडे सुप्रिया सुळे आहेत, तिसरा उमेदवार बहुजन वंचित आघाडीचं म्हणजे आत्तापर्यंत तरी किमान नाव घेतलेलं नाही. काय सांगाल? निश्चितपणे तुम्ही जो बोलताय त्यात कायमशी तथ्य आहे. 1 महिन्यापूर्वी बारामती लोकसभेची सर्वात पहिली उमेदवारी माझी जाहीर झाली. 12 फेब्रुवारीला कोल्हापूर येथे नवनाथ पडळकर हे वंचित बहुजन आघाडीचे बारामतीचे लोकसभेचे उमेदवार आहेत असं प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलं. त्यानंतर कुठेतरी अपेक्षित होतं की बारामती परिसरातील माध्यमांनी याची नोंद घ्यावी, पण दुर्दैवाने प्रस्थापित माध्यमं, विशेषतः प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिकमधील काही माध्यमं दुर्लक्षित करतायत असं मला वाटतं. कदाचित स्थानिक प्रतिनिधी त्या बातम्या देत असावेत, परंतु वरून ह्या बातम्या लावल्या जात नसावेत असं देखील शक्यता आहे. कारण या प्रसार माध्यमामध्ये देखील वंचित घटक मोठ्या प्रमाणावर आहे. तो नोकरी करतोय, पण त्याला कितपत त्याच्या शब्दाला व्हॉइस आहे, त्याच्या दिलेल्या बातमीला किती वजन आहे हे वरून तपासलं जातं. मी असं म्हणेन, वंचित बहुजन आघाडीच्या लाखोच्या सभा होत आहेत. बारामतीमध्ये देखील मिशन हायस्कूलच्या मैदानावर 2 मार्च रोजी ऐतिहासिक सभा झाली. अशा प्रकारची सभा घेण्याचं बाळासाहेब आंबेडकर त्या सभेचे प्रमुख वक्ते होते. त्या सभेचा आयोजक मी होतो. या सभेची नोंद देखील प्रसारमाध्यमांनी पाहिली तशी घेतली नाही असं मी म्हणणार नाही, त्यांनी घेतलेली आहे. परंतु माझी विनंती आहे प्रसारमाध्यमांना की येणाऱ्या महिन्याभराच्या काळामध्ये जी घोडदौड चालू असेल यामध्ये वंचित आघाडीच्या उमेदवाराला तुम्ही वंचित ठेवू नका आणि मुख्य प्रवाहात आम्हाला देखील आमची भावना मांडू द्या. कारण आम्ही देखील वंचिताचीच भाषा करत आहोत. आम्ही घराणेशाहीची नाही की जातीवादाची भाषा करत नाही की कुठलाही वेगळा अजेंडा आम्ही घेऊन आलेलो नाही. तर आमचाही अजेंडा
हा सर्वसामान्याचा कल्याणाचाच अजेंडा आहे आणि तो जर आपण मांडला तर आपला TRP जो आहे तो TRP निश्चितच उंचावेल. कारण 85%चा अजेंडा जर तुम्ही मांडत असाल तर तुमच्या TRPला नक्कीच उंची मिळेल. राहिला प्रश्न वंचित आघाडीच्या लाखोच्या ज्या सभा होत आहेत, या सभा सोशल मीडिया मोठ्या प्रमाणावर दाखवत आहे आणि माझा आज 70% युवक बांधव हा सोशल मीडियावर आहे. तो सोशल मीडियावर तो पाहतोय. त्यामुळे प्रसार माध्यमाची म्हणजे दोन प्रकारची दुटप्पीपणा वागणं जर असेल तर ते देखील आजचा तरुण पाहतोय. म्हणून प्रसार माध्यमाला माझी विनंती असेल की त्यांनी या प्रक्रियेमध्ये स्वतःला बदल करावा आणि नक्कीच आमच्या या नव्या लढ्यात चौथा स्तंभ, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून भक्कमपणे उभं राहावं आणि या परिवर्तनाचा आपण एक शिलेदार बनावं अशी मी विनंती प्रसार माध्यमांना करेल. नक्कीच आज आपण आवाज टुडेशी खूप निर्भीडपणे बोललात, संवाद साधलात. धन्यवाद.